नमस्कार मंडळी, मी डॉक्टर रीना, मेडिकल प्रोफेशनल आणि सर्टिफाईड न्यूट्रिशन ॲडवायझर. आज आपण बोलणार आहोत आपल्या मुलांच्या पोषणाबद्दल. दररोज कितीतरी मैत्रिणी, आई, शेजारी, क्लिनिकमधले पालक म्हणतात, माझा मुलगा फक्त नूडल्सच खातो. मुलं भाज्या बघितल्या की नाक मुरडतात. तोंडात एक घास घालायला अर्धा तास लागतो. काही ना काही आजार लागूनच असतात. कधी सर्दी खोकला तर कधी ताप. तर हे सगळे प्रश्न फक्त तुमच्याच मनाला पडतात असं नाही, तर तुमच्यासारख्याच लाखो पालकांच्या मनाला सुद्धा हेच प्रश्न भेडसावत असतात. पण एक सांगू, आपलं बाळ निरोगी आणि सुदृढ असावं असं प्रत्येकच आईवडिलांना वाटत असतं. पण मग निव्वळ टॉनिक, सिरप, महागडी फूड पावडर किंवा सप्लिमेंट्स देऊन आरोग्य मिळवायचं का? तर नाही. यालाच उपाय म्हणून आजचा हा लेख. चला तर मग बालपोषणाचं गणित सोपं करूयात. ना डबाबंद पदार्थ, ना फॅन्सी डाएट प्लॅन. फक्त घरचं जेवण, थोडं प्रेम आणि थोडं समजून घेतलेलं ध्यान. पहिलं म्हणजे प्रत्येक जेवणात पोळी, भात, डाळ, भाजी आणि फळ असायलाच हवं. अगदी साधं वाटतंय ना, पण हेच योग्य मिश्रण आहे. मुलं तेच ते अन्न खायला कंटाळतात. पण मग रोजच्या अन्नालाच आपण त्यांना आवडतं असलेलं किंवा ट्रेंडिंग नाव दिलं तर? उदाहरण घ्यायचं असल्यास आजकालची मुलं ताक प्यायला नकार देतात, पण कोल्ड्रिंक्स मात्र ते आवडीने घेणार. त्यांना ताकात थोडी जिरेपूड, मिरेपूड घालून नाव दिलं मॅजिक एनर्जी ड्रिंक आणि पदार्थाचं बघण्याचा दृष्टिकोनही बदलला. सोलकढी देताना हे नारळाचं सरबत आहे असं म्हणून बघा. मुगाच्या खिचडीला प्रोटीन पॅक फूड म्हणता येईल. मॅगीऐवजी गोड किंवा फोडणीच्या शेवया देऊन बघा, पण मुलांना आवडणारं नाव देऊन. नाव बदललं की ॲटिट्यूड बदलतो. तुम्ही सकाळी घाईत असता, पण एक लक्षात घ्या, ब्रेकफास्ट मुलांसाठी आरोग्यदायी असतो. एकदा एक आई म्हणाली, मुलीला ब्रेकफास्ट नकोच असेल तर काय करायचं? मी म्हणाले, न्याहारी मुलीला जरी नकोशी असेल तरी शरीराला त्याची गरजही आहेच. दुपारच्या डब्यात रोल, पोळी, गाजराचे काप आणि एखादं फळ द्या. देताना हे पॉवर लंच बॉक्स आहे असं सांगा. मुलांपेक्षा आधी पालकांनी ॲटिट्यूड बदलायला हवा. झपाट्याने खेळणारं, पळणारं, न थकणारं बाळ हेच खरं आरोग्य. लोक अजूनही म्हणतात, दूध प्यायलं की कॅल्शियम मिळतं. हो, अगदी बरोबर. पण त्याहून जास्त कॅल्शियम असतं नाचणीत, तिळात, मेथीत. एका आईला मी सांगितलं, दूध जर पचत नसेल तर आग्रह करू नका. त्याला पर्याय हे आहेतच. जेवणातून सगळं मिळतं, मग फक्त आपल्याला ते थोडं क्रिएटिव्हिटी आणि पेशन्सने द्यावं लागेल. पालेभाजी खाल्ली नाही तर पराठा करा, त्यात पालक मिसळा. फळं नाही आवडली, स्मूदी करा. थोडे ड्रायफ्रूट्स घाला. जे खायला कंटाळा वाटतो त्याचं रूप बदला. मगच मुलांचं आरोग्य आपोआप बदलेल. शेवटी एकच गोष्ट सांगते, मुलांचं आरोग्य फॅन्सी पॅकेटमध्ये नाही तर ते आपल्या स्वयंपाकघरातच आहे, आपल्या हातात आहे. आपलं बाळ निरोगी आणि सुदृढ असणं हीच खरी गुंतवणूक. लेख आवडला असेल तर कमेंट नक्की करा. पुन्हा भेटूच आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी. नमस्कार.